नमस्कार. मी जान्हवी प्रमोद तांबट, म्हणजेच मी जिंकून घेईन सारं या मालिकेमधील तुमची सगळ्यांची लाडकी छवी. छबी सध्या लग्न तर झालेलंच आहे. हम्म, आता पुढचं काय काय ते दिसतच आहे आम्हाला. हम्म, आता सध्या पुढे तुझं एक लव्ह अँगल तयार होतोय, तर हो. त्याच्याबद्दल काय सांग? येस. खूप इंटरेस्टिंग ट्रॅक आता आलेला आहे मालिकेमध्ये. ज्या ट्रॅकची सगळे प्रेक्षक अगदी उत्सुकतेने अगदी वाट बघत होते. त्यांना सगळ्यांना उत्सुकता होती. कारण का खूप सारे DMs पण आले होते. काही कमेंट्समध्ये पण होतं, की तुमचं प्रेम कधी बघायला मिळणार आहे? म्हणजे अनिकेत आणि छवीची नोकझोक तर आहेच. पण ती नोकझोक पण संपणार नाहीये. ती अशीच चालू राहणार आहे. पण त्या नोकझोकसोबत आता प्रेमाचे वारे व्हायला लागले आहेत. तेही छवीच्या मनात. आणि छवीला अजून थोडं उमगत नाहीये, की हे नक्की प्रेम आहे, की आणखी काय आहे? कारण का तिला पहिल्यांदा तिच्या आयुष्यात अनिकेतबद्दल, फिरंग्याबद्दल काहीतरी वेगळं जाणवू लागलं आहे. जे तिलाच कळत नाहीये. कारण का ती अशी मुलगी आहे, जी आत्तापर्यंत लहानपणापासून फिरंग्यासोबत राहिलेली आहे. त्याच्यासोबत ती सगळी मजा-मस्ती केली आहे, सगळे सिक्रेट्स शेअर केले आहेत. पण आत्ता त्याचं वागणं अचानक तिला वेगळं वाटायला लागलंय किंवा अचानक तो नॉर्मल वागतोय, पण त्याच्या काही वागण्यामध्ये ती काहीतरी वेगळं शोधतीये आणि तिचं तिलाच कळत नाहीये, की नक्की तिच्यासोबत काय होतंय. सो एक छान प्रेमाची झुळूक आता शिरलेली आहे आपल्या मालिकेमध्ये आणि आम्हाला करायला खूप मजा येते आणि आय एम शुअर तुम्हाला बघताना खूप मज्जा येणार आहे. भूतकाळामध्ये जे गेलेले आहेत, हम्म, तर अशा तीन आपले हे आहेत ऋतू आहेत. समजा हिवाळा पकडा हम्म, किंवा हम्म, उन्हाळा पकडा किंवा हम्म, पावसाळा. हम्म. त्यातली अशी एक एक आठवण सांगू शकतेस का सध्या तरी? एक तुझी हो, आवडती, हो. आठवण म्हणजे एक तर ती पण ऋतू प्रेमाची. प्रेमाची. अरे, बरं प्रेम हे मर्यादित नाहीये ना. प्रेम, प्रेम, स्पेशल व्यक्ती असं मर्यादित नाहीये ना. प्रेम म्हणजे प्रेम असं आहे ना हे. प्रेमाची आठवण ऋतूमधली जर स्पेशल व्यक्तीबद्दल तुम्ही म्हणत असाल, जो ट्रॅक आपल्याकडे आता येतोय, बरोबर. तर अ, 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 अशी अशी नाहीये आठवण माझ्याकडे. पण मी ऋतूंबद्दल जर म्हणत असाल तर पण तीनही कॉलेजमध्ये गेलं तर त्या आठवण असणारच. अ, पण असं मेजर मला आत्ता आठवत नाहीये, की काय बरं, काय कायच सांगू मी आता कशी आठवण? हां, एक आठवण तर मी सांगू शकते. एक मला हिवाळा ऋतू खूप आवडतो. खूप जास्त आवडतो. म्हणजे रादर दॅन उन्हाळा आणि पावसाळा मला हिवाळा आवडतो. खूप थंडी, मस्त थंडीचा माहोल असतो. गुलाबी थंडी आपण म्हणतो. आणि त्या दरम्यान एक एक व्यक्ती कॉलेजच्या दिवसांमध्ये एक व्यक्ती माझ्या आयुष्यात होता. तर त्यावेळेला ना आमच्या मी डान्स ग्रुपमध्ये होते. मी डान्स ग्रुप जॉइन केलेला. तर आमच्या कॉम्पिटिशन्स असायच्या डान्सच्या. आम्ही खूप लांब-लांब जायचो कॉम्पिटिशनसाठी. तर त्या थंडीतून रात्री म्हणजे रात्री जाणार आणि एकदा मी मध्यरात्री वगैरे यायचो. तर त्या थंडीतून जाणं, येणं किंवा तो सहवास ग्रुप सगळे आम्ही एकत्र असायचो, ग्रुपसोबत असायचो. पण स्पेशल कोणीतरी आपली काळजी घेतंय, आपल्याला कुडकुडायला होतं आणि कोणीतरी स्पेशल व्यक्ती आपल्याला जॅकेट देतंय, स्वतःचं काढून वगैरे. तर वा. ही एक अशी गोड आठवण जे फिल्ममध्ये जनरली असतं, तर ते असं घडलं. तर ती एक अशी गोड आठवण आहे माझ्याजवळ. ते की आपलं काही ना काही गोष्टी मागे आपण ठेवतो. हं. तर एकंदर असा कुठला काही सब्जेक्ट आहे की की तो कुठे तू आठवण करते सारखी-सारखी? रिगार्डिंग भूतकाळामध्ये तुझ्या ज्या हं, हं. गोष्टी घडल्या आहेत, हं, हं. ते ते तुला आठवण्याचं सारखं-सारखं तुला आठवण येतेय, पण तू कोणाशी शेअर करू शकत नाही. ती कुठली गोष्ट असणार? माझ्या बाबांना मी खूप मिस करते. वाह! खूप मिस करते. रोज मिस करते. रोज. आणि रोज कुठे ना सांगायचं आपण कोणाला. पण मी रोज मिस करते आणि त्यांना माहिती आहे ते. आणि ते रोज असतात माझ्या आजूबाजूला. मला बघत असतात. एक आणि तुझा अनिकेतचा आणि तुझा हे परत अनिकेत काय कसा तुझा चाललाय बॉन्डिंग सध्या तरी? समजेल ती. ओके. नाही, अनिकेत आणि छवीचा बॉन्ड तर तुम्ही ऑन स्क्रीन सगळे येस. बघताच आहात. खूप मज्जा टॉम एंड जेरी बॉन्ड आहे त्यांचा. आपण म्हणू शकतो एक नाव दिलं तर. खूप त्यांची नोकझोक चालू असते. पण तेवढीच काळजी पण आहे एकमेकांबद्दल एकमेकांना. अनिकेतला पण तेवढीच काळजी आहे. तो छवीला खूप बोलतो, ओरडतो, पण तेवढीच काळजी आहे. छवी पण खूप त्याला त्याच्यासोबत मस्ती करते, टिंगल-टवाळी करते त्याच्यासोबत. पण तिला पण त्याची तेवढीच काळजी आहे. सो त्यांचं ऑन स्क्रीन बॉन्ड तर कमालच आहे आणि हे बघायला आवडतं प्रेक्षकांना कुठेतरी. हे असं आम्हाला त्यांच्या कमेंट्समधून, त्यांच्या मेसेजेसमधनं कळलंय, की अनिकेत आणि छवीचा बॉन्ड असा घरातला बॉन्ड वाटतो, असा घरचा बॉन्ड वाटतो. किंवा काही-काही असे किस्से पण आहेत, काही-काही जणांचे असे मेसेज होते, की
लहानपणापासून ते एका घरात वावरलेत आणि पुढे जाऊन त्यांचं लग्न झालंय. बरोबर. असे पण काही गोष्टी रिअल लाईफमध्ये घडल्या आहेत. तर मग त्यांचे पण मला मेसेजेस आहेत, की असे वाचलेले आहेत, की आम्ही रिलेट करतो ह्या गोष्टीला आमच्या गोष्टींसोबत. सो या पण अशा गोष्टी आहेत. आणि संचित आणि जान्हवीचा पण बॉन्ड खूप कमाल आहे. ऑफ स्क्रीन आम्ही खूप कमाल आहोत. जसे आम्ही आता वावरतोय अनिकेत छवी म्हणून, आम्ही कधी-कधी तसेच वावरतो. म्हणजे 90% आम्ही तसे वावरतो. म्हणजे जान्हवी आणि संचित पण असे संचित खोड्या काढतो खूप जास्त. मग माझं असं होतं की अरे यार पण मला मला पण असं काही वाटत खोड्यांचं काही वाटत बरोबर. नाही. पण म्हणजे असं जसं जसं अनिकेत छवीच्या खोड्या काढतो तसं तसं संचित पण जान्हवीच्या खोड्या काढतो. पण मजा, सगळं मजा-मजामध्ये. आणि आमचं बॉन्ड तर डे वन पासूनच झालंय जान्हवी आणि संचितचं. सो ते बॉन्डिंग तितकं छान असल्यामुळे आम्हाला सीन करायला अजून मजा येते. सीनमध्ये आम्ही एकमेकांना, "ऐक ना, तू आम्हाला असं कर ना इथे, मग मी तुला असं करते." हे आपोआप येतं आमचं. म्हणजे कधी-कधी आम्हाला सांगायला पण लागत नाही. काही-काही ॲक्शन्समधनं वाह! मी ते करणार असते आणि तो पण तेच करणार असतो, जे मला हवंय आणि मी पण तेच करणार असते, जे त्याला हवंय. सो हे आपोआप जुळून जातं तिथे. त्यामुळे ऑफ स्क्रीन पण बॉन्ड आमचा खूप छान आहे, खूप छान आहे. टचवूड खूप छान आहे. छवी, हे तू तर तुझ्या आता ह्याच्यातल्या रीलमध्ये सांगितलं. हं. रिअल लाईफमध्ये तुझं कसं असेल एक जीवनसाथी? काय तू अशी एक मांडणी ठेवलीस का? टू बी व्हेरी फ्रँक आणि व्हेरी ऑनेस्ट, मी कुठलीच अपेक्षाच नाही ठेवली आहे. जीवनसाथी या शब्दाचीच अपेक्षा नाही ठेवली आहे मी बरोबर. आत्ता. त्यामुळे तो कसा असावा हा विचार करणं त्याच्या पुढची गोष्ट आहे. पण जोपर्यंत हा थॉट माझ्या डोक्यात होता, की कोणीतरी आपला असावा आपल्या लाईफमध्ये जीवनसाथी असावा. तर तेव्हा माझी फक्त एक एवढीशी छोटीशी इच्छा होती, की त्याचा माझ्यावर जो कोणी असेल त्याचा माझ्यावर विश्वास असावा आणि प्रेम असावं. सगळ्यात पहिला तर विश्वास असावा. कारण का जिथे विश्वास असतो तिकडे आपोआप प्रेम असतं, तिकडे आपोआप काळजी असते, तिकडे आपोआप सगळ्या गोष्टी घडतात. जर तोच नसेल आजकालच्या जगामध्ये जो लोप पावत चाललाय मेन 2 व्यक्तींमधला, बरोबर. प्रेमाच्या व्यक्तींमधला, तो आहे विश्वास. तोच नसतो आणि म्हणून सगळे खटके उडतात, म्हणून सगळे भांडणं होतात. तर माझं आहे की फक्त विश्वास असावा, दॅट्स इट. आणि समोरची व्यक्ती जर तेवढं देत असेल, म्हणजे जर मी माझ्याकडून तितकं देत असेल, तर तर समोरच्या व्यक्तीने माझ्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. जर तिथे कुठे संशयाचं भूत शिरलं, की मग ते रिलेशनशिप खराब होणारच होणार. त्यामुळे पहिला म्हणजे विश्वास, दुसरी गोष्ट म्हणजे प्रेम. दॅट्स इट. बाकी अपेक्षाच नाहीये. तुला कुणी आता प्रपोज केला काय असं म्हणजे कॉलेजच्या ह्याच्यामध्ये कोणी रोज डेला बापरे! किंवा असं काय? नाही, हो, हो. म्हणजे हो, खूप असे प्रपोजेस आले होते. पण तर तिने असं कसा केला? आणि तुझ्या म्हणजे एकदम अचानक केला का रात्री तुला माहित नाही, होता? नाही, नाही, नाही. काय-काय तर असे धाडकन असे आले होते. म्हणजे 2-3 तर मेजर असे किस्से होते, की ज्यांना मी असं "हां, हाय दादा, कुठल्या कसा वर्षाला आहेस?" होती? म्हणजे 11वी 11वी. अरे बाप! कॉलेज स्कूलमध्ये पण. आणि तेव्हा तर म्हणजे भीतीच ना ह्या गोष्टी करणं, म्हणजे बरोबर. भीती, बाई नाही मी नाही करणार हे वगैरे असाच झोन होता माझा. जवळ-जवळ कॉलेज टी-वाय संपेपर्यंत माझा हाल काही करायचं नाही. पण स्कूलमध्ये पण स्कूलमध्ये म्हणजे 10वी पर्यंत म्हणजे अगदीच बालिश असतो आपण. म्हणजे मी तर होतेच तशी. सो कोणी लांबून जरी असं हसलं आपल्याशी किंवा किंवा असं म्हणाला, की "नाही, नाही मला तू आवडतेस." एवढा शब्द जरी बोलला तरी तो खूप असायचा, की काय गुन्हाच केला त्या व्यक्तीने मला, असं असं वाटायचं. तर हां, स्कूलमध्ये पण अशा गोष्टी घडल्यात. कॉलेजमध्ये पण असं झालं होतं 11वी-12वीच्या दरम्यान आहे, की मी त्यांना रेग्युलर हाय, हॅलो करते, हसते, की "हाय दादा, कसा आहेस तू?" असं बोलते बरोबर. ज्यांना. ते अचानक येऊन मला समोर असं "ऐक ना, मला तू आवडतेस." असं बोलल्यावर म्हणजे मग असं झालं, की भाई मी बोलायचं की नाही कोणाशी? मग मी बोलणंच टाळायचे सगळ्यांसोबत. किंवा माझा एक फंडा अ, होता आधी, की आता माझ्यापेक्षा 1 वर्षाने जरी कोणी मोठं असेल, दादा, सगळे दादा. माझ्याकडे दादांच्या लिस्ट खूप आहेत माझ्या आणि तेव्हापासूनच खूप आहेत. मी रक्षाबंधनला अशा राख्या घेऊन जायचे ढिगाने कॉलेजला आणि सगळे माझे दादा असायचे. पण असंच काही दादा बोलणाऱ्यांनी मला डायरेक्ट असं बोलले पण बरोबर, होते. ते पण. सो या पण हां, असं झालंय बरेच वेळेला. आणि पण असा हा जो किस्सा घडला पण तू कोणाशी शेअर केलायस का घरामध्ये? हो. नाही घरात बहिणीसोबत माझ्या बहिणीसोबत शेअर केलंय. माझ्या फ्रेंड्सना पण हे किस्से माहिती आहेत. माझ्या आईला पण इव्हन माहिती आहे. कारण की मी आईपासून काहीच लपवून नाही ठेवत. तिला अच्छा, सगळं वाह! वाह! सांगते. तिला सगळं माहिती आहे. शी इज माय म्हणजे बेस्ट भरपूर फ्रेंड. विश्वास आहे आहे खूप, तुझ्यावरती. खूप प्रचंड. म्हणजे मी कधी-कधी आईला म्हटलं, "आई" असं आम्ही म्हणतो मस्करीत मी आणि माझी बहीण, की "एवढा नको विश्वास ठेवूस हां. कधीतरी आम्ही असं करू काहीतरी आणि तुला असं होईल, की अरे, नाही, नाही माझा तुमच्यावर विश्वास आहे." आई म्हणते, "नाही, तरी पण तुम्ही काही करणार नाहीत." एवढा विश्वास आहे तिचा.
आता एकंदरीत आपलं हे झालं, प्रेमाचं तर झाल्यात. मग आता आपल्या प्रेक्षकांना तू काय नवीन देणार आहे येणाऱ्या एपिसोडमध्ये? ते जर खूप मिळणार आहे प्रेक्षकांना, खूप गोष्टी मिळणार आहेत. एकतर म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, शांभवी घरी आली आहे. छवीचं जे मोठं टेन्शन होतं पूर्ण सिरियलमध्ये ते घरी आलंय. पण आता तुम्ही बघितलेच जे एपिसोड्स, की छवी 360 डिग्री चेंज झाली आहे. तिला शांभवी खूप चांगली वाटायला लागली, बिकॉज तिला असं वाटतं की आतापर्यंत सगळे जे गैरसमज आहेत, ज्या गोष्टी घडल्या होत्या, ते खरेच गैरसमज होते. शांभवी तशी नाहीये. छवीच उगाच विचार करत होती या बरोबर. गोष्टींचा, म्हणून ती 360 डिग्री चेंज झाली आता. पण आता एक वेगळेच वारे घरात व्हायला लागले आहेत. म्हणजे वादळाचे वारे येऊन गेले, ते आलेत, बरोबर. ते वादळ तर आहेत, ते कधी ना कधीतरी उठणारच आहे. पण आता प्रेमाचे वारे वाहत आहेत, जे छवीला कळत नाहीयेत. आणि हे करताना पण मज्जा येते, खूप खूप मजा येते हे सगळं करताना सुद्धा आम्हाला. मी तर खूप हसतेय सगळे सीन्स करताना. म्हणजे मला असं नाही, पण हसायला येते असं पटकन पटकन नोकझोकमधून रोमॅन्टिक मूडमध्ये जाताना काही सीन करताना मला असं होतं, हसायला येतं की अरे नाही, सर 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 थांबा, सर थांबा, मला हसायला येतं. आणि सर पण तेवढे चिल आहेत आणि तसं सगळं समजून वगैरे घेतात आम्हाला. त्यामुळे हे सगळं करताना मजा येते. आम्ही एक रिसेंटली प्रोमो केलाय आपल्या ह्या सगळ्या मे महिन्याच्या एका छान गोष्टीला धरून, एका छान पदार्थाला धरून आम्ही एक बरोबर. प्रोमो केलाय, जो येईल तुमच्या भेटीला, आत्ता लगेचच येईल पुढच्या काही दिवसांमध्ये. सो तो करताना मज्जा आली होती आम्हाला. आणि तिथे एक आपण म्हणतो ना की पालवी फुटली आहे छवीच्या मनात प्रेमाची. बरोबर. तर ही पालवी जी तुम्हाला हवी होती आतापर्यंत, ती आता तुम्हाला मिळतीये. तर प्रेक्षकांना बघायला मजा येणार आहे, तुम्हाला सगळ्यांना मजा येणार आहे बघायला. आणि माझं एकच तुम्हाला सांगणं आहे की छवी आणि अनिकेतला तुम्ही खरंच खूप प्रेम देताय आणि ते प्रेम आमच्यापर्यंत पोहोचतंय, ते मिळतंय. फक्त इतकंच की आम्ही प्रत्येक व्यक्तीला ते सांगू शकत नाहीये पर्सनली मेसेजेसवर किंवा कमेंट्समध्ये. पण आम्हाला तुमच्या कमेंट्स पोहोचतायत, मेसेज पोहोचतायत, तुमचं प्रेम जे आहे ते कळतंय, दिसतंय. ते असंच राहू देत. आणि तुमचं प्रेम आमच्यावर आहे, आता आमचं प्रेम कसं फुलतंय ते सुद्धा तुम्ही बघा. मराठी आपला कंटा या पेजवर सुद्धा आम्हाला भरभरून कमेंट्स येत आहेत अनिकेत आणि छवीला. आणि त्या कमेंट आमच्यापर्यंत पोहोचतायत, ते पोहोचल्या आहेत. सो त्या सगळ्या प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल आमच्या सगळ्या टीमच्या वतीने, की आम्ही तुमची मनं जिंकायला आलो आहोत. आम्हाला तुमचं प्रेम हवंय, आम्ही तुमचं प्रेम जिंकायला आलो आहोत आणि ते आम्हाला मिळतंय. त्यामुळे असंच आमच्यावर प्रेम करत राहा. आणि आपली मी जिंकून घेईन सारं ही सिरियल पाहायला विसरू नका. दररोज संध्याकाळी फक्त आपल्या कलर्स मराठीवर, तेही 7 वाजता. धन्यवाद. धन्यवाद.